डोंबिवलीमध्ये खड्ड्यांविरोधामध्ये मनसेनं आंदोलन केलंय। या आंदोलनादरम्यान MMRDAच्या अधिकाऱ्यांना मनसैनिकांनी घेराव घालत जाब विचारला। यावेळी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उडवाउडवीची उत्तरं देत अधिकाऱ्यांनी तिथून काढता पाय घेतलाय। तर मनसेच्या कार्यकर्त्यांनी डोंबिवलीमध्ये आंदोलन केलेलं आहे। टेन्शन ऐका बाईटचा अधिकार नाही, तुम्ही हे आहे मेंटेन ठेवलेलं आहे आणि रात्री आम्ही याला डांबर करतोय। तुमचं नाव काय सर? राजेंद्र देवरे, MMRD सर तुम्ही बोला ना सर, काय कधीपर्यंत होईल? मनसेला काय उत्तर दिलं या प्रश्नासंदर्भात? चल सर भ्रष्टाचार बोकावतोय का इथे KDMC मध्ये? सर भ्रष्टाचार बोकावतोय का? पुढची महत्त्वाची बातमी पाहूयात। पिंपरी चिंचवडमध्ये एका विवाहितेनं आपलं जीवन संपवलंय। मूळची धुळे जिल्ह्यातील माहेर असलेल्या दिव्या हर्षल सूर्यवंशी हिने नवरा आणि सासरच्या कुटुंबाच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली आहे। वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उच्चभ्रू सोसायटीमधील ही धक्कादायक घटना आहे। दरम्यान दिव्याने आत्महत्या केली नसून तिच्या नवऱ्याने आणि सासरच्या लोकांनी तिचा खून केल्याचा आरोप दिव्याच्या माहेरच्यांनी केलाय। 3 वर्षापूर्वी दिव्याचा हर्षल सूर्यवंशी या IT इंजिनियर तरुणाशी विवाह झाला होता। मात्र लग्न झाल्यानंतर तिचा पती हर्षल सूर्यवंशी हा वारंवार या ना त्या कारणानं तिचा छळ करत होता। अलीकडेच त्याने घराचं फर्निचर बनवण्यासाठी माहेरून पैसे आणावेत म्हणून दिव्याच्या मागे तगादा लावला आणि तिचा छळ करायला सुरुवात केली, असा मोठा आरोप दिव्याच्या माहेरच्यांनी केलाय। सततच्या होणाऱ्या सासरच्या जाचाला कंटाळून दिव्याने वाकड येथील राहत्या घरात 18 ऑगस्ट रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। त्यांनी असं केलं, खूप छळ करून मुलीला पूर्ण हे करून टाकलं आणि त्यांनी फाशी घरामध्ये लावून टाकली आणि फाशी लावून टाकल्यानंतर ते फरार झाले आणि तिथं पोलीस ला फोन लावून पोलीस गाडी मागून घेतली आणि ते स्वतः घेऊन तिथं माझं नाव टाकून दिलं आणि तिथून फरार होऊन गेले। त्यांना नराधमाला फाशी व्हायलाच पाहिजे ही सरकारकडे आमची मागणी, नाहीतर आम्ही उपोषण करू, मोर्चा काढू। त्यांनी असं केलं, खूप छळ करून मुलीला पूर्ण हे करून टाकलं आणि त्यांनी फाशी घरामध्ये लावून टाकली आणि फाशी लावून टाकल्यानंतर ते फरार झाले आणि तिथं पोलीस ला फोन लावून पोलीस गाडी मागून घेतली आणि ते स्वतः घेऊन तिथं माझं नाव टाकून दिलं आणि तिथून फरार होऊन गेले। त्यांना नराधमाला फाशी व्हायलाच पाहिजे ही सरकारकडे आमची मागणी, नाहीतर आम्ही उपोषण करू, मोर्चा काढू। 6 महिने चांगले वागलेले, बरोबर लग्न झाल्यानंतर 6 महिन्यानंतर एक त्रास चालू व्हायला लागला। आता इतका अत्याचार व्हायला लागला। त्यांनी खूप माझ्या मुलीचा छळ केला। त्या नराधमाला शिक्षा व्हायलाच पाहिजे। कोणत्याही गोष्टीचं तिला असं हे करायचे नाही, ते भरपूर छळ केला तिचा। आम्हाला 7:30ला आम्हाला म्हणजे पप्पांना कॉल आला की पोलीस स्टेशनमधून कॉल आला की तुमची मुलगीचं असं झालं आहे असं। मग त्याने दुपारपासूनच प्लॅनिंग करून तिचा मर्डर करून टाकला होता आणि ते आम्हाला नंतरून कळवण्यात आलं की तुमच्या मुलीने सुसाईड केली असं। ते ॲक्च्युअलमध्ये सुसाईड नाही आहे, त्याने मर्डर प्लॅनिंगनुसार मर्डर केलेला आहे त्याने।